गहूचं पीठ जर जाड दळलेलं असेल अशा वेळेस गहूच्या पिठामध्ये मीठ टाकायचं आणि आपण जसं नेहमी पीठ मळतो त्या पद्धतीने थोडंसं कडकसर पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळल्यानंतर पिठाला या पद्धतीने छिद्रे करायचे आणि त्या छिद्रांमध्ये 2-3 चमचे पाणी टाकायचं आणि 10 मिनिटं पिठाला झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटांमध्ये बघा पीठ एकदम चिकट झालेलं आहे। हाताला तेल लावून मिनिटभर हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर बघा अतिशय मऊसूत असं पीठ तयार झालेलं आहे। जशी आपण नेहमी चपाती बनवतो त्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आणि गरमागरम तव्यावरती चपाती भाजून घ्यायची आहे। तर बघा बराच वेळेस आपण गिरणीमधून पीठ दळून आणत असतो, अशा वेळेस जर पीठ जाड दळून दिलेलं असेल तर या पद्धतीने पीठ मळून बघा अतिशय मऊ लुसलुशीत अशा चपात्या होणार आहेत। चपातीला कलर तर सुंदर आलेलाच आहे, तशीच चपाती भरपूर अशी फुगलेली सुद्धा आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे। या पद्धतीचं पीठ मळून तुम्ही गहूच्या पिठाची चपातीच काय पुरणपोळी सुद्धा बनवू शकता। नक्की एकदा या पद्धतीने पीठ मळून बघा।